उपासना कांडातला आपण 9वा अध्याय सांगितला होता. त्याच्यातलं काही राहिले बोध उपासना चालू आहे. हं? बोध उपासना बोध उपासना. वस्तुतंत्र भवेत बोधा करतात. बोध आणि उपासना याच्यामध्ये काय विशेष आहे त्याचा इथे सांगतात. ज्ञानाच्या अंगाने त्याला बोध म्हणायचं उपासनेचे आणि उपासना आहे. वस्तुतंत्र भवेत बोधा कर्ततंत्र उपासना. तुमची इच्छा असत नसत बरं का. अग्नीला हात लागल्यानंतर जाळ नाही लागण्याचं काय, मग तुमची इच्छा असो नसो वस्तुतंत्र भवेत बोधा. एकदा माणसाला ज्ञान झालं की साखर तोंडात टाकल्यानंतर मला गोड लागली नाही पाहिजे असं म्हटलं तर जमेल का? तर तुमची इच्छा असत नसत त्याला बोध असं म्हणा. उपासना कोणावर अवलंबून आहे? कर्त्यावर जे अवलंबून असतं तिला म्हणायचं आज पाठाला यायचं का नाही यायचं कोणावर अवलंबून आहे? तुमच्यावर अवलंबून आहे का? आणि पाठात बसल्यानंतर प्रसाद वाढला, तोंडात टाकला, गोड लागावा सोना लागणे कोणाचं काम आहे? त्याला बोध म्हणायचा. विचारात जायचं कर्तृतंत्र. माणसाने कुठपर्यंत विचार करावा तसा विचार झाला. तावत कृतकृत्यच आसन उपासना. उपासना कुठपर्यंत करायची जोपर्यंत कृतकृत्यता प्राप्त होत नाही तोपर्यंत. प्रारब्ध क्षयमी याची जीवनमुक्ती म्हणून प्राप्य फार तावता कृतकृत्य सण नित्य तृप्ती उपासता. जोपर्यंत आणखी पूर्णत्व तृप्ती होत नाही तोपर्यंत उपासना करावी. जीवनमुक्ती म्हणून प्राप्त प्रारब्ध क्षयमी. एकदा जिवंतपणे मुक्ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर जीवनमुक्ती मिळाली म्हणजे काय देह पडून जातो का? देह जसा देह केव्हा पडत असं प्रारब्ध संपण्याचे तेव्हा प्रारब्ध क्षयमी. वेदाध्यायी वेदात कसं करायचं त्याने अतिशय दक्षतेने केलं पाहिजे. परवेशनी नारी निग्रह विग्रह कर्मणी तदैव स्वादयंत परस. मग जीवनमुक्त अवस्थेमध्ये ज्याची बाई असते ती जशी नादावती असते त्याप्रमाणे परवेशनी बाईचा उद्देश असण्याची. मायामय प्रपंच परमात्मा चैतन्य द्रपद. मग संसाराचं स्वरूप कसं आहे? मायामय आहे, प्रपंचमय आहे, चैतन्य रूपद. दोचा फरक प्रपंच आणि परमार्थ म्हटला फरक कोणता आहे? परमार्थातला फरक जे आहे मोक्ष आहे आणि प्रपंचातले दोन असते विहित आणि निषिद्ध. निषिद्ध कर्म केलं तर पापत्पत्ती तद्वारा नरकाची प्राप्ती. हे फल आहे संसार. ज्ञानाचं फल आहे जीवनमुक्ती. उपमज्ञात चित्तम चेत दत्ता असो न तो तत्वविद बुद्धिमर्दन नवेदिता. ज्ञानामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय आहे? एकामध्ये क्रिया आहे आणि एकामध्ये ज्ञान आहे. त्या दोघांचं वर्ण याच्यामध्ये क्रिया आहे. झालेल्या याच्यातूनच आमची परीक्षा वर्ग हे जे दिलेले आहे ना त्याच्यामधूनच परीक्षा. ज्ञानम तैच्छिकमेत अस्य वेदनान्मुक्ती सीता ज्ञानदेवा कैवल्यमिति शास्त्री. ध्यानम तैच्छिकमेत अस्य. ध्यान करायचं की न करायचं आपल्या याच्यावरती. आणखी ज्ञान झाल्यानंतर मुक्ती मिळणं हे स्वभावच आहे का त्याच्यामध्ये. ज्ञानादेवत
ज्ञानेश्वर महाराज झाले की उपासना करण्यामध्ये काळजी करण्याचं काही नाही. ही उपासना करण्यात आहे. एवढंच आहे नाव त्याचं आहे नव प्रकरण ध्यान दे. वास्तविक भक्ती निपज आहे. आत्मा असंघाचे तद इंद्रजाल. एक आत्मा सत्य असून बाकी सगळे इंद्रजाल आहे. नित्य निर्णय तो कुतो मासी वासना. मग वासना निवृत्त करे. भोगण वासना कधी होऊ शकत. मग वासना कशा तृप्त होतात. तुका म्हणे योगी आवरली नाता नारायण दुसरे. परमात्मा दर्शन झाला की वासना निवृत्त होत असते. न किंचित व्यक्ती बालोचित व्यक्ती शिकते तत्वविद. अल्पज्ञ से विषय. हा सर्व विधी निषेध कोणाला आहे. ज्याच्या ठिकाणी आणखी निधी आहे खूळ वगैरे आहे आधी करून त्याच्या ठिकाणी शास्त्राने विधी आणि निषेध सांगितलेले आहे. तत्ववेद त्याला कोणताही विधी नाही काय नाही. त्याला अंकृत भाव जोपर्यंत तुम्ही तुमचं नाव आणखी हाजरीवर आहे तोपर्यंत संस्थेचे नियम काय केले पाहिजे. आणि एकदा 14 वर्ष संपलं नियमाची त्याला विधी काय झाला. तो कदाचित पाठालाच मौज म्हणून बसले. त्याला विधी नाही. विधी कोणाला आहे. वय अवस्था अभिमान वगैरे याचा अभिमान असेल त्याला विधी शास्त्राने काय केलेलं आहे. तिथं घेतलेला म्हटलेला अज्ञानात तुम्हार्थात मत प्रयापी तत्सम उपवासाचा विद्यापेक्षा पर्यंत सांगितलं. अज्ञानाने राहण्यापेक्षा काहीतरी करू. भूक लागली मग मरण्यापेक्षा नाही का उपवास करून मरण्यापेक्षा भीक मागितलेली आणखी सगळं वर्णन केलंय. बाथरूम